नमस्कार, मी हनुमंत भोसले. नेमकं या महाराष्ट्राला झालंय काय? गुन्हे करणारालाही आणि अन्याय सहन करणारालाही कुठलीच मर्यादा राहिलेली नाही, कुठलंच बंधन राहिलेलं नाही. आणि म्हणून नसरापूरच्या घटनेनं पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरलाय. तसं तर महाराष्ट्राला वर्षातून 2-4 वेळेस असा हादरा बसण्याची सवय लागलेली आहे आणि त्याच्यातून सावरण्याचीही सवय लागलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा महाराष्ट्र शासनालाही चांगला अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनही अशा गंभीर घटनांना फारसं गांभीर्यानं घेत नाही. कारण त्याला माहिती आहे लोक फार तर गल्लीबोळात एखादा विरोध करू शकतील, स्थानिक पातळीवर विरोध करतात, परंतु याचा मोठा जनक्षोभ कधीच होणार नाही याची महाराष्ट्र शासनालाही कल्पना आहे. आणि म्हणून या घटना पुन्हा पुन्हा महाराष्ट्रामध्ये एकापाठोपाठ एक समाजाला सुन्न करणाऱ्या आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात धक्का देणाऱ्या घटना सतत घडतायत. नसरापूरच्या घटनेमध्ये अत्यंत एका छोट्या चिमुकलीवर एका नराधमानं बलात्कार करून तिची हत्याही केली आहे. अत्यंत क्रूर घटना झाली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रात हा विषय चर्चेला येतोय. परंतु महाराष्ट्रात ही घटना पहिली नाहीये. चिमुकल्यांना लक्ष करण्याच्या घटना पुन्हा पुन्हा घडतायत. लहान अगदी 5 वर्षाच्या खालील बालकांना बालिकेंना लक्ष करण्याच्या घटना गेली काही वर्षापासून आपण पाहत आलेलो आहे. परंतु याच्यावर महाराष्ट्र शासनानं फारसा तोडगा काढला नाही. फार तर आरोपी पकडला जातो आणि त्याला न्यायालयीन प्रक्रियेत उभा केलं जातं. ही न्यायालयीन प्रक्रिया वर्षानुवर्ष कित्येक वर्षे चालत राहते आणि न्याय मात्र प्रतीक्षेत राहतो. याही घटनेत तसंच होणार. आणि विशेष म्हणजे अशा अन्यायी घटना झाल्यानंतर आपण म्हणालो की या समाजाला झाले काय, पण समाजानं तरी काय करावं? समाज जेव्हा अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे प्रशासन गुन्हेगाराला तिकडं कस्टडीमध्ये सुरक्षित ठेवतंय, त्याला जेवायला खावायला देतंय आणि इकडं लोकांवर मात्र लाठीचार्ज करतंय. नसरापूरच्या घटनेचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर आलेल्या नागरिकांच्या बाबतीत हे घडलंय. नेमकं याच्यातून काय बोध घ्यायचा? नेमकं आम्ही कोणत्या दिशेला चाललोत? प्रशासन गंभीरतेनं का विचार केला जात नाही? आणि याच्यावर जर कोणी प्रश्न विचारलाच सत्ताधाऱ्यांना तर लगेच राजकारणाचं नाव पुढे करून वेळ मारून नेली जाते. असं कुठवर चालायचं? नेमकं किती दिवस असं हे चालणार आहे? विशेष म्हणजे या महाराष्ट्रात लागोपाठ वेगवेगळ्या घटना घडतायत, वेगवेगळ्या क्षेत्रात घडतायत, परंतु प्रशासन मात्र अतिशय बधीर झाल्यासारखं झालंय. एक काळ होता साधं हिंदू मुस्लिम असं म्हणायची सुद्धा कोणाची हिंमत नव्हती, पण आज जाती जातीतले तणाव निर्माण होत आहेत. हे सत्तेसाठी केलं जातंय, राजकारणासाठी केलं जातंय. उघड आहे. पहिलं हिंदू मुस्लिम अनेक दिवस विषय चालला, त्यानंतर मग मध्यंतरीचा विषय आला मराठा आणि ओबीसी, त्यानंतरचा विषय आला ओबीसीतल्या काही एकमेकांच्या विरोधात जाती उभा करण्याचा, आणि आता अगदी अनुसूचित जातीच्या मध्ये महार आणि मांग यांच्यातही भांडणं लावण्याचा मोठा प्रकार सुरू आहे. अर्थात समाज जर वेगवेगळा झाला, एकत्र राहिला नाही तर तो मतबँक किंवा एक मतपेटी बनत नाहीये किंवा वोट बँक बनू शकत नाही. एक त्याला वेगवेगळं केल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या समस्येतून आपल्याला त्याचा फायदा घेता येतो. कदाचित हा हेतू ठेवून ही भांडणं सतत सुरू आहेत. कारण काही असो, मात्र समाज विचारानं दुभांगलेला आहे. मराठा समाज एक नाहीये. म्हणून छत्रपती शिवरायांच्या वर मनुवादी किंवा सनातनी लोकांकडून प्रचंड मोठा हल्ला होत असताना, त्यांचा अगदी अपमान केला जात असताना काहीच मराठा समाजाकडून फारशी प्रतिक्रिया येत नाही. थोडेफार छत्रपती शिवरायावर प्रेम असणारे लोक जेव्हा बोलतात तेव्हा मराठेच जे सनातनी बनलेले आहेत, जे या सनातनी आणि मनुवाद्यांच्या विचारानं पूर्णपणे प्रेरित झालेले आहेत, ते अगदी आपल्याच लोकांना ट्रोल करताना दिसतात. नेमकं चाललंय काय? छत्रपती शिवरायावर कुठंतरी उत्तरेकडले आध्यात्मिक क्षेत्रातले लोक येतात. नावाला आध्यात्मिक, ते भोंदू असतात, भोंदू आहेत. कारण आध्यात्मिक क्षेत्रातल्या संतांनी कधीच भोंदूगिरीला जवळ केलं नाही. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, ज्यांचे आम्ही पाईक आहोत, ज्यांचे आम्ही शिष्य आहोत, या महान संतांनी कधीच भोंदूगिरीला समर्थन दिले नाही. मात्र आजचा महाराष्ट्राचा देश बागेश्वर धामचा एक धीरेंद्र गर्ग नावाचा धीरेंद्र शास्त्री उपाधी घेऊन महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय, मात्र त्याचं काहीच होत नाही. तो सरळ
आव्हान करतोय, होय महाराष्ट्र तुमचा आहे, भूमी तुमची आहे, नागपूर तुमचं आहे, मी हे करतोय, या कुणाला यायचंय ते सोबत समोर या असं आव्हान करतोय. कुणाच्या जीवावर करतोय हा? कारण समोर बसलेला समाज जो त्यानं अतिशय म्हणजे आपल्या या विचारानं ज्यांना गुलाम बनवलेला आहे अशा समाजाचं शस्त्र तयार करून तो आव्हान देतोय. कारण त्याची हिंमत झाली नसती अशी बोलायला. आणि समोर बसलेला समाज हा आपली वोट बँक असू शकतो असं म्हणून राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा अगदी ज्या गडकरी साहेबांना आम्ही खरोखरच खूप वैचारिक व्यक्ती म्हणतो, राजकारणातले नैतिक मूल्य ज्यांनी महाराष्ट्राला शिकवत आहेत, त्यांचं डोकं, त्यांचा विवेक या बागेश्वर धाम सारख्या व्यक्ती पुढे कसा काय घाण पडतो हे आम्हाला कळत नाही. ठीक आहे, RSSचे प्रमुख त्यांचं सोडून द्या, त्यांचा अजेंडाच त्या विचारावर चालण्याचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी बागेश्वर धामचं किंवा बागेश्वरच्या या भोंदू व्यक्तीचं समर्थन केल्याचं आम्हाला काही वाटत नाही. परंतु देवेंद्र फडणवीस जरी भारतीय जनता पार्टीचे असले तरी त्यांना थोडासा विवेक असेल असं आम्हाला वाटतं. कारण त्यांनी काही बाबतीमध्ये अशोक खरात सारख्यावर खूप मोठी कारवाई केली, चांगली गोष्ट आहे, आम्ही कौतुक केलं महाराष्ट्रात. तसे तर महाराष्ट्रात अगदी तालुक्यात आणि जिल्ह्यात अशा अशोक खरात आज आहेत. शोषण चालू आहे, फक्त पकडले जात नाहीत तोवर त्यांना अध्यात्माचं संरक्षण मिळणार आहे, आध्यात्मिक संरक्षण त्यांना मिळणार आहे. धर्माच्या नावाखाली त्यांना प्रचंड मोठं संरक्षण समाज देणार आहे. आम्ही नेहमी सांगतोय, गल्लोगल्लीत छोटे आहेत जाणते, ज्याला जाणते म्हणलं जातं, हेही शोषण व्यवस्थेचा एक भाग आहेत, तेही मोठ्या प्रमाणात शोषण करतायत. समाज आम्हालाच म्हणतो, कधी कधी समाज सांगतो, या गल्लीत असा जाणता आहे, इथं हा बाबा आहे, अरे तुम्ही काय करता? शेवटी आमच्यासारखे कार्यकर्ते किती आहेत, तुम्ही गाव पातळीवरच त्यांचे बंदोबस्त करायला पाहिजेत. असे ढेकणं मारल्यासारखे आणि पुन्हा पैदा झाल्यासारखे असे भोंदू बाबा आहेत, जाणते आहेत, गल्लोगल्ली आहेत, गावात कित्येक आहेत. त्याला एकटी अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा अंधश्रद्धा निर्मूलन कार्य करणारे कोणीही इतर सामाजिक लोक असोत ते पुरेसे होणार नाहीत. त्यांना त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी समाजालाच आता पुढे यावं लागेल. पटलंय समाजाला, तरी समाज का असं डोकं घाण ठेवतोय कळत नाही. अक्कल समाजाला कधी येईल कळत नाही. भोंदू अशोक खरातनं दाखवून दिलंय, त्यानं सांगितलंय बी हे सगळं खोटं होतं. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. 2-4 प्रयोग विज्ञानाचे दाखवले की लोक कसे अगदी पायावर डोकं ठेवून पाहिजे ते कसं अर्पण करतात. महिला मग लैंगिक शोषणासाठी कशा राजीखुशीने तयार होतात हे त्यानं सांगितलंय, तरी महाराष्ट्र तयार होत नाही. आम्ही महाराष्ट्रातील लोकांना सांगितलंय की तुम्ही जिथं स्वयंघोषित बाबा महाराज तयार झालेला आहे त्या ठिकाणी जो स्वतःचं मंदिर आणि स्वतःचं काहीतरी अशा प्रकारचं रिद्धी-सिद्धीचा दावा करतोय, त्या ठिकाणी तुम्ही आपल्या महिला मुलींना पाठवू नका असा दावा केलाय, तरी आणखीन रांग थांबत नाही. महिलांचा ओघ या दिशेने मोठ्या प्रमाणात आज बी आहे. त्या ठिकाणी महिला जात आहेत, आज बी तालुका लेवलला असे भोंदू बाबा आहेत. अशोक खरात जरी एक प्रातिनिधिक सापडला असला तरी याच्यापेक्षाही भयंकर खतरनाक आज बी या महाराष्ट्रात आहेत. बागेश्वर त्यापैकी एक आहे. बागेश्वरचं जोपर्यंत उघड पडणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याचं समर्थन कराल, पण एक दिवस जेव्हा उघड पडेल तेव्हा, पण तुम्हाला आज आम्ही सांगतो तेव्हा आजच का तुम्ही जागे होत नाहीत? उद्याची का वाट बघता फसले जाण्याची? कारण या धीरेंद्र शास्त्रीच्या मागं किती मोठं रॅकेट असेल, कारण तो आज जे काही करतोय तो समोर बसलेल्या समाजाच्या ताकदीवर करतोय. त्याला माहितीये समाज आपलं कवच कुंडल बनतोय. म्हणून आमची या ठिकाणी प्रशासनाला विनंती, असे भोंदू लोक आपल्या महाराष्ट्रात आणू नका. कारण तो जो भोंदूपणा करतो हे उघडपणे माहितीये, मंत्र्याला माहितीये, सगळ्याला माहितीये, या राज्याच्या मुख्यमंत्र्याला माहितीये तो जो दरबार चालवतो तो किती खोटा आहे तो. मग जादूटोना विरोधी कायदा या महाराष्ट्रानं तयार केला, त्याचा उपयोग काय? स्वतः मुख्यमंत्री घटनात्मक पदाचे प्रमुख या राज्याचे असताना ते अशा प्रकारच्या भोंदूला समर्थन का देतात? आणि समर्थन देतात नव्हे, स्वतः तिथं हजेरी लावतात. आमचं म्हणणं असं आहे, कोणत्या नेत्यानं, कोणत्या व्यक्तीनं, कोणता धर्म, कोणता काय किंवा कोणावर श्रद्धा ठेवावी आम्हाला काही देणं घेणं नाही. आमचा प्रश्न एवढाच आहे, ज्या लोकांना समाज अनुकरण करतो, ज्या लोकांना समाजानं सामाजिक मान्यता दिलेली आहे, असा मग सामाजिक व्यक्ती असो, राजकीय व्यक्ती असो, आध्यात्मिक व्यक्ती असो, त्यानं जर अशा चुकीच्या कृती केल्या तर समाज त्यांचं अनुकरण करतो, हा धोका आहे. म्हणून आम्हाला त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अशा कृती करू नयेत असं आमचं म्हणणं असतं.
आणि असा आमचा दावा असतो. त्यांनी पाहिजे तर आपल्या घरात काही करावं, ज्यांना आवडतंयच त्यांना. जर त्यांना विवेक नसेल आम्ही काही करू शकत नाहीत. पण अशा लोकांनी किमान राजकारणात जर लाजच सोडलीये, राजकारणातील मोठमोठे मंत्री दिसलेत आपल्याला या भोंदूबाबांच्या दरबारी हजेरी लावताना. आता ते तोंड घेऊन लपू लागलेले आम्ही नाही म्हणत, परंतु ते प्रत्येक ठिकाणी ते पोचतात. आता जोपर्यंत उघडं पडत नाही तोपर्यंत ते म्हणतात आम्हाला काय माहितीये. अरे तुम्हाला तुमचं डोकं कसं माहित नाही, तुमचा विवेक नाही का, तुमच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही का, की अशा गोष्टी का होतात हे बघायला. म्हणून एक भोंदू महाराज बागेश्वर धाम काय स्वतःचा इतिहास वेगळा सांगतो, छत्रपती शिवरायांच्या बद्दल किती खालच्या थराची टिप्पणी करतो, तरी महाराष्ट्रातील स्वतःला छत्रपती म्हणून घेणारा मराठा समाज असेल किंवा छत्रपती शिवराय ज्या बहुजनांचे खरं तर प्रेरणास्थान होते. कारण छत्रपती शिवराय आज जरी जातीवादात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी छत्रपती शिवरायांसाठी कुठलीच अशी जात नव्हती. प्रत्येक जातीतल्या शिलेदारांना सेनापतींना सोबत घेऊन त्यांनी या स्वराज्याची स्थापना केली होती. त्यामुळे छत्रपती शिवराय कधीच या बहुजनांचे म्हणजे एकमेव असणारं जे काही त्यांचं स्थान आहे ते कमी होऊ शकत नाही. कारण त्या बहुजनांना माहिती की त्यांनी सर्वांसाठीच आपलं स्वराज्य निर्माण करताना सहभाग दिलेला आहे, सर्वांना एकत्र घेतलेलं आहे आणि सर्वांवर तेवढं प्रेम बी केलेलं आहे. कुठला जातीवाद त्यांच्याकडे कधीच नव्हता. आज जरी आम्ही पुढच्या टप्प्याच्या राजकारणानं आम्हाला जातीवादाचं आणखीनच पुढे नेलं असलं तरी छत्रपती शिवरायांच्या या नजरेत आम्ही सगळे एक होतो आणि म्हणून त्यांच्यासाठी आज कुणीच येत नाही. अहो नुसत्या छत्रपती शिवरायांचा नाही, छत्रपती शिवरायांच्या अपमानासाठी पुढचे आणखीन त्या बागेश्वर धामचं समर्थन करणारे इतर काही लोक आलेले आहेत, खुलेआम करतायत. त्यांना माहिती आहे मराठा समाज असेल किंवा महाराष्ट्रातला बहुजन समाज असेल, एक एक मुद्दे आपण मांडत गेलो एक दिवस तो छत्रपती शिवरायांना विसरून जाणार आहे. हे काम आता सुरू आहे आणि म्हणून यावर खरं तर या सर्व छत्रपती शिवरायांच्या विचार कार्याने प्रेरित असणाऱ्या समाज बांधवांनी रस्त्यावर आता यायला पाहिजे. कारण जितकं आमचं जगणं महत्वाचं आहे त्यापेक्षा छत्रपतींचं अस्तित्व आणि छत्रपतींचा विचार त्यांचं कार्य आमच्यासाठी महत्वाचं आहे. कारण त्यांनी सर्व जाती धर्मासाठी एक होऊन काम केलं होतं. तेच काम आपल्याला यापुढे करावं लागेल तरच ठीक आहे. कारण शासन बाकी सांगू नका, महागाई कुठं पोहोचली आहे. आता म्हणे आता 500 घरगुती सिलेंडर सुद्धा 500 रुपये होणार अशी आजच्या दैनिक पुढारी, हा छोटा पेपर नाहीये, विभागीय पेपर आहे, त्याची बातमी नक्की कन्फर्म करणारी असणारी. जर कन्फर्म करणारी नसेल तर शासन त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. या वर्तमानपत्रानं आज बातमी टाकली आहे की किमान 500 रुपयानं घरगुती गॅस सिलेंडर वाढणार आहे. काय संकेत आहेत आमचे, काय नेमकं आम्ही काय करायलोय. दुसरीकडे पेट्रोल डिझेलसाठी रांगा लागू लागलेले आहेत. ठीक आहे, तो एक युद्धाचा वगैरे भाग असू शकतो, काही गोष्टी आपण मान्य करू, पण सत्य आहेत त्या गोष्टींच्या विरोधात आम्हाला नक्कीच रस्त्यावर उतरावं लागेल. जर कोणी आमच्या पुढं सत्य गोष्टींचा पूर्ण तोडमोड करून पुढे येत असेल तर त्याचा बंदोबस्त आम्हाला करावा लागेल. यासाठी महाराष्ट्रातल्या संवेदना का अशा अगदी शिथिल झालेल्या आहेत किंवा त्या अशा कोलमडून का पडलेल्या आहेत हेच कळत नाही. आता अशा गोष्टींचा निषेध मोठ्या प्रमाणात झाला तरच हे शक्य होईल. छत्रपती शिवरायांचा अपमान ज्या प्रकारे मराठा समाजानं आपल्या आरक्षणासाठी अंतर्वालीत महामार्ग बंद केले होते, त्याच प्रकारे छत्रपती शिवरायांच्या अपमानाच्या बदल्यात आता जोपर्यंत आम्ही असे महामार्ग रस्त्यावर येऊन आपली ताकद आणि संख्या दाखवणार नाही तोपर्यंत मला वाटतंय ही छत्रपती शिवरायांची आणि इतर आमच्या महापुरुषांच्या अपमानाची मालिका कदाचित सुरू राहू शकते. बघा, जमलं तर विचार करा.